हिला दूध पाजायचं आहे. हिला दूध पाजून झालं की मग माझं थोडंसं इथलं काम हलकं झाल्यासारखं होतंय. कारण मला बनवायचा आहे गणेशचा डबा. तर सकाळी माझं पहाटे 5 वाजल्यापासून ना गाईच्या गोठ्यात सकाळी 7 वाजेपर्यंत काम चालू असतं. मग परत यायचा गणेशचा डबा करायचा. मला आत्यांची खूप मदत होते. पीठ मळून द्यायचं, लसूण सोलून, शेंगदाणे कुटून बरीचशी तयारी आम्ही रात्री पण करून ठेवतो. कारण सकाळी कसं होतं, जास्त काही तो लवकर जात नाही, 8:30 वाजता जातो, मग त्याला खाऊन जायचं असतं. मग त्याच्यामुळे धारेचा गोंधळ, 7 गाईंच्या धारा काढायच्या, मग तिथे थोडी मदत लागतेच. मग एक जण तिकडे मी असले की बरं पडतं, म्हणून मी काय करते, जाता येता इकडे गणेशच्या डब्याचं बघत असते. तर आत्या, मी चहा ठेवून गेले होते, आत्यांनी चहा घेतला, माझा चहा घ्यायचा राहिलाय. तर मस्त माझा चहा आरावरती उकळतो. मी दोन्ही चुली पेटवते. पलीकडे काय शिजायला घातले ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. छोलेची भाजी बनवायची आहे. रात्री छोले भिजत घातले होते. आता काय केलं, म्हटलं बाकीची कामं आटपोसपर्यंत आपले छोले मीठ घालून छानपैकी चुलीवरती शिजून निघतील. तर त्याच्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेतला. त्याच कढईमध्ये छोले बाजूला काढून घेतले. कढईमध्ये तेल घातलं, जिरे मोहरीची फोडणी, कढीपत्ता, चिरलेला बारीक कांदा. जर तुम्हाला ह्याच्यात टॅमॅटो हवा असेल तर टॅमॅटो घाला. लसूण टेचलेला घातलाय आणि आता थोडंसं मीठ घालून हा कांदा लालसर परतून घ्यायचा. आणि मग ह्याच्यानंतर ह्याच्यात हळद घालायची आणि जो काय घरचा इसूर आहे तो घालायचा. तर हे बघा, ही छोले असे इतके भारी शिजलेत, न कुकरला लावता असे मस्त एकदम शिजलेले आहेत. तर हे बघा, असे मऊसर एकदम शिजलेत. आणि ह्याच्यात तुम्हाला छोले मसाला घालायचा असला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता. मला काय कोणते मसाले म्हणजे मी काही वापरत पण नाही. घरचा इसूर घातला की खूप छान भाज्या होतात. तर झालेली आपली भाजी मी ते शिजलेले छोले ह्याच्यात घातले, ताट झाकून ठेवलं आणि परत जे पाणी होतं ते पूर्ण या भाजीत आटून दिलं. तर गणेशला आमच्या छोलेची भाजी, आमच्या सगळ्यांनाच छोलेची भाजी खूप आवडते, माझ्या मुलींनाही खूप आवडते. चला आता त्याला चपात्या बनवते. इकडे परत जसं ज्याच्या ज्याच्या आंघोळ्या होईल, म्हणजे मामांना ह्यांना त्यांच्या धारा काढून झाले की चहा ठेवायचा आंघोळ झाल्यानंतर. आणि हे बघा, इकडे त्याला चपाती बनवायला सुरुवात केली. त्याला एक चपाती खायला, 2 चपात्या न्यायला, असं एकदा त्याला त्याचं उरकून दिलं की मग परत मामांना चहा चपाती नाश्त्याला खायला द्यायची. म्हणजे मामांना कसं होतं, परत नंतर यायला थोडंसं रानात इकडे तिकडे गेले की वेळ होतो, मग त्यांना सकाळी जाताना मी चहा चपाती खाऊन जा बोलत असते. आणि टोस्ट वगैरे असले की ते ते खातातच. आणि मग माझं गायींकडचं थोडंसं काम जे होतं ते आटपून मी भाकरी बनवल्या. कारण कसं होतं, सकाळी गणेशचं बनवून दिलं की मी परत मग गायींच्या ह्याच्यात जायचं, झाडू वगैरे मारायचा, भरपूर अशी कामं असतात. माझ्याकडची कामं काय संपत नाहीत. आणि तुम्ही म्हणता की ताई तू कधी आराम करत नाही, आराम करत जा. हो, खरं गरज आहे आराम करायची, पण काय करायचं, वेळच मिळत नाही आमच्या दोघींना. तर असा वेळ काय काम नसेल तर मग ही दळणं वगैरे असतात, आत्या मला पाकडून वगैरे देतात. मग जे काय त्यात खडे वगैरे आत्यांना एवढे दिसत नाहीत, मग मला परत एकदा हात मारावा लागतो. कारण काय होतं, मग खडे राहतात, थोडेसे खडे असतात त्याच्यामध्ये. आणि वातावरण असं काय झालेलं आहे, आमच्याकडचं वातावरण तुम्हाला खूप आवडतं. मला कमेंट्समध्ये विचारले, ताई तुमच्या गावाचं नाव काय आहे? तर आमच्या गावाचं नाव सुरडी आहे. बार्शी तालुका, सोलापूर जिल्हा आणि वैरागजवळ आहे. वैराग कोणाकोणाला माहिती आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला एका ताईंची कमेंट्स आली होती की आम्ही येरमळ्यातच राहतो का, असं काहीतरी कमेंट्स केली होती. तर मी येरमाळ्याला काय करते, मला ह्या पौर्णिमेला जमलं नाही यायला, मी एक 2-3 पौर्णिमा झालं तिकडे येते मी दर्शनासाठी आईसाहेबांच्या. माझी ह्या पौर्णिमेला जरा तब्येत बिघडली होती, त्याच्यामुळे मग मी काय आले नाही. आणि ह्या कोंबड्या बघा, ही लाकडावरती जी ही केली आहे, आडवी लावली, त्याच्यावर ह्या निवांत बसलेले असते. त्यांची जरा जागा बदलायची आहे, कारण जवळच आमच्या घराजवळच आहेत, आम्ही स्वयंपाक वगैरे करतो त्याच्यापासून जवळच ह्यांना ठेवलेलं आहे. आणि मच्छर वगैरे होणार, तर नको वाटतं हे, म्हणून त्यांना थोडंसं लांब ठेवायचं ह्यांचं घर उचलून. तर ठेवणार आहे मी. चला तुम्हाला मी दाखवते. मोगऱ्याला आपल्या फुलं किती आली आहेत. गोकर्णाचा कोणत्या कलरचा वेल आम्ही म्हणजे उगून आलाय आमच्या इथे, तोही मी तुम्हाला दाखवते. आणि ह्या सगळ्यांना मला धुवून काढायचे आहेत. स्वच्छ एकदा ह्यांना धुतल्या की छान वाटतं. म्हणजे काय होतं, जास्त खराब दिसत नाहीत. आणि 2 दिवसाला एकदा म्हणजे धुणं होतंच. पहिलं मी रोज धुवायचे, पण आता असं झालंय, गायी रोज रोज धुवायच्या म्हणलं, एक 7 गायी आहेत, त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो. मग कसं होतं, आम्ही दोघं असलं की मग काय वाटत नाही रोज धुवायला, पण ह्यांना काहीतरी काम असलं की मग मला एकटीला धुवायचं म्हणलं की मग मला माझी नंतर तब्येत बिघडते. मग त्याच्यापेक्षा मी म्हणलं 1-2 दिवसाला जर धुतलं तर बरं होतं. मग आमच्याकडे बघा, हा अशा कलरचा गोकर्णाचा वेल उगवून आलेला आहे. आणि मोगऱ्याची फुलं तर विचारायची सोय नाही. ह्या मोगऱ्याला पहिल्यांदाच एवढी झाडाला फुलं, एवढा बहर आलेला आहे की रोज मी ना छानपैकी, रोज मी म्हटलं तर एक 30-1 रुपयाचा गजरा घातल्यासारखा मी रोज घालत असते. मला गजरा खूप आवडतो लावायला. आणि त्या दिवशी मला एका ताईने कमेंट्समध्ये म्हणजे त्या म्हणल्या की ताई गजरा छान वाटतोय तुम्हाला, तुम्ही गजरा घातलाय. तर धन्यवाद. तुम्ही ना खरंच खूप छान असं माझं कौतुक करता, त्यामुळे मला एवढं भारी वाटतं. त्यामुळे मला माझा प्रयत्न असतो की आमचं गावाकडचं जीवन कसं आहे ते तुम्हाला दाखवायचा. एका ताईंची मला अशी कमेंट्स आहे की ताई तुम्ही खूप साध्या सिंपल छान दिसतात. धन्यवाद त्यांना पण.
मी जर समजा तुम्हाला रिप्लायमध्ये उत्तर नाही दिली तर तुम्ही माझ्या व्हिडिओ नक्की बघत जा. मी प्रत्येकाने जी जी कमेंट केली आहे त्यांचं मी नाव घेऊन रिप्लायमध्ये सांगत असते, म्हणजे व्हिडिओत सांगत असते की अशी अशी मला कमेंट्स आली आहे म्हणून. आणि आम्ही असं काही टबामध्ये एक टाईम तर बसतोच. आणि माझ्याकडची जनावरं ना खूप कलेकार आहेत. तर म्हणलं घरात मांजर असली की उंदरं येत नाहीत, पण आमच्यात उलटं आहे. मांजर आहेत तर उंदरं छोटी छोटी पिल्लं झालीत. मकाच्या पोत्यावर तर बसलेली असती आणि आतमध्ये कणसाचं पोत आहे ते उंदरं फोडायला लागले. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या